आहे. अशी कोणची वस्तू तुम्हाला दिसत आहे का या घरामध्ये? येस, काय सांगा. ओके, येस. तर आपला आजचा जो विषय आहे तो ह्या झाडाबद्दलच आहे. बायबल मधून आपण ह्या झाडाबद्दल शिकणार आहोत की हे झाड जे आहे किती अद्भुत आहे, किती भयानक आहे, आणि हे झाड जे आहे कशा रीतीने विजयाचं झाड आहे. मागील दिवसांमध्ये आपण सगळ्यात पहिले क्लोथिंग म्हणजे परिधान करण्याबद्दल आपण शिकलो होतो. त्यानंतर ड्वेलिंग प्लेस, आणि काल आपण प्रतिमेबद्दल शिकलो होतो, आणि आज आपण ट्री बद्दल, द स्टोरी ऑफ द ट्री आपण पाहणार आहोत. देवाच्या वचनामधून तुम्हाला घेऊन जाण्याआधी मला तुम्हाला सांगू द्या की मार्टिन लुथर जे रिफॉर्मर होते 16व्या शतकाचे, आणि त्याच प्रकारे बोनिफस नावाचे जे मिशनरी आहे ते ख्रिसमस ट्रीचा वापर करून लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आणि मुक्ती आणि सार्वकालिक जीवन काय आहे आणि ते ख्रिस्तामध्ये कसं प्राप्त होतं, तर ह्या ख्रिसमस ट्रीचा ते वापर करून अनेक लोकांना त्यांनी सुवार्ता दिलेली आहे. आणि एक सुंदरसं माध्यम आहे. जर आपण याचा योग्य रीतीने वापर केला तर नक्कीच ही जी वस्तू आहे याच्याद्वारे सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या मंडळीद्वारे देवाचं गौरव होऊ शकतं. तर ज्या झाडांबद्दल आपण आज शिकणार आहोत ते 3 झाडं आहेत. द द स्टोरी ऑफ द 3 ट्रीज, 3 झाडांची कहाणी. आणि ती 3 झाडांची कहाणी बायबलमध्ये दिलेली आहे. तिलाच आपण मुक्तीची कहाणी सुद्धा म्हणू शकतो. आणि यावर अनेक लोकांनी जे आहे लिखाण केलेलं आहे. ओडी बोकम जे आहेत त्यांचा एक खूप सुंदर उपदेश यावर आहे, द स्टोरी ऑफ द 3 ट्रीज. त्याच प्रकारे नॅन्सी गथरी यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ह्या झाडांमधून त्यांनी धर्मशास्त्र, थिओलॉजी जी आहे ती शिकवलेली आहे. आणि आज ह्या रात्रीच्या वेळेस आपण पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, ख्रिस्ताचा जन्म किंवा ह्या ख्रिसमसचा ह्या झाडांसोबत काय संबंध आहे त्याकडं आपण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की बायबलमध्ये सर्वात पहिले आपल्याला 2 झाडांचा उल्लेख कुठे पाहायला मिळतो? उत्पत्तीमध्ये आहे ना. येस. ते 2 झाडं कोणते होते? एक जीवनाचं झाड आणि दुसरं बरे आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या फळाचं झाड. हे 2 झाडं आपल्याला सर्वात पहिले पाहावयास मिळतात. आणि परमेश्वरांनी आदाम आणि हवेला जे आहे त्याच्या करारा अंतर्गत जे आहे त्या बागेमध्ये ठेवलेलं होतं. आणि परमेश्वराने त्यांना मोकळीक दिलेली होती. बागेतील सर्व झाडांचे फळ खाण्याची मोकळीक प्रभूने त्यांना दिलेली होती. परंतु फक्त एकाच झाडाचे फळ खाऊ नका, हे अशा रीतीची चेतावणी किंवा प्रतिबंध त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता. तर मोकळीक किती होती आणि प्रतिबंध किती होता सांगू शकता का तुम्ही? त्यांना स्वतंत्र किती होतं आणि प्रोहिबिशन म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना चेतावणी दिली ती किती होती सांगू शकता का? स्वतंत्र जास्त होतं की चेतावणी जास्ती होती त्या बागेमध्ये? येस. त्या ठिकाणी आपण पाहतो की देव हा जनरस आणि गुड, म्हणजे आपला प्रभू जो आहे तो त्यांच्या प्रती त्यांनी औदार्य दाखवलं. प्रभू त्यांच्या प्रती चांगला होता आणि प्रभू म्हणाला की सर्व काही तुमच्याकरिता आहे. म्हणजे त्यांना स्वतंत्रता दिलेली होती आणि भरपूर आशीर्वादांनी त्यांचं जीवन भरलेलं होतं. पण फक्त एकच चेतावणी दिलेली होती की बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान करणाऱ्या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका. तर आपण पाहतो की प्रोहिबिशन फक्त एक होतं, पण मोकळीक जे आहे प्रभूंनी पुष्कळ दिलेली होती, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि त्या झाडाचं फळ खाऊ नका. काय ते फळ वाईट होतं का? ते फळ वाईट होतं का? ते काय मॅजिकल फळ होतं का? त्याला हात लावला किंवा त्याला खाल्लं तर लगेच जे आहे त्यांच्या शरीरात काहीतरी बदल घडून आणले? त्या फळामध्ये वाईट होतं का काही? वॉज द फ्रूट इवल? नो.
ते फळ जे आहे ते वाईट नव्हतं प्रियांनो. द इश्यू वॉज अबाउट द ऑथॉरिटी. द इश्यू वॉज द कमांड. त्या ठिकाणी आपण पाहतो की ते सर्वसाधारणच फळ होतं, पण समस्या काय होती किंवा त्याच्या मागचा मुद्दा काय होता, की अधिकारी कोण आहे ह्या बागेमध्ये? हू इज द ऑथॉरिटी? देव त्यांना हे सांगू इच्छित होता, की मी सावरेन आहे, मी सार्वभौम आहे, माझा अधिकार आहे आणि माझ्या सार्वभौमत्वाखाली, माझ्या अधिकाराखाली तुम्हाला जगावं लागेल. कारण की ते त्याचे व्हाईसरॉयज होते, ते त्याचे प्रतिनिधी होते. हे आपण अ, अ, पवित्र शास्त्रामधून शिकतो. त्याचं प्रतिबिंब पाडण्याकरिता, त्याची आज्ञा पालन करण्याकरिता आणि त्याचे आदेश, त्याचे फर्मान पूर्ण करण्याकरिता देवाने आदाम आणि हवेला त्या बागेमध्ये ठेवलं होतं, हे आपण पाहतो. तर ते जे फळ आहे ते वाईट नव्हतं प्रियांनो. आपण पाहतो की जी आज्ञा प्रभूने दिलेली होती, ही कहाणी किंवा त्याच्या मागचा उद्देश त्या आज्ञेबद्दलचा आहे आणि अधिकाराबद्दलचा आहे. आणि आपण पाहतो की आदाम आणि हवेला सैतानाने ठकविलं, फसविलं आणि आपण पाहतो की त्यांनी प्रभूच्या चांगुलपणावर शंका घेतली आणि तिथे आपण पाहतो की हवेला असं वाटलं की प्रभूंनी माझ्यापासून काहीतरी उत्तम असं लपून ठेवलेलं आहे आणि परमेश्वर जो आहे माझ्या प्रती चांगला नाही किंवा तो माझ्या प्रती अन्यायी आहे. गॉड इज डुईंग इनजस्टिस टुवर्ड्स मी और ही इज नॉट गुड टुवर्ड्स मी. अशा प्रकारची भावना तिच्यामध्ये त्या मोहाद्वारे किंवा सैतानासोबत जे संभाषण झालेलं आहे त्याद्वारे तिच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना उत्पन्न झाली होती की देव माझ्या प्रती चांगला नाही, त्यांनी उत्तम जे आहे ते काहीतरी लपून ठेवलेलं आहे आमच्यापासून आणि तो आमच्या प्रती अन्यायी आहे. ही इज डुईंग इनजस्टिस टुवर्ड्स मी. आणि आपण पाहतो की तिने देवाची आज्ञा मोडली आणि आपल्या पतीला पण त्या बंडामध्ये सामील करून घेतलं आणि त्यांनी दोघांनी पण आदाम आणि हवा त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी ते झाड जे आहे, ज्याच्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होणार होतं किंवा ज्याद्वारे त्यांना आशीर्वाद मिळाला असता, ती आज्ञा पालन केल्याद्वारे त्यांना परिपूर्ण जीवन आणि सर्व आशीर्वाद मिळाले असते. त्याच्या ऐवजी आपण पाहतो गौरवाच्या ऐवजी त्यांना लज्जा प्राप्त झाली प्रियांनो. त्यांना स्वतंत्र प्राप्त करायचं होतं, देवाला सोडून त्यांना स्वतंत्र प्राप्त करायचं होतं, पण त्यांना गुलामी मिळाली प्रियांनो. आणि आजही आपण पाहतो ह्या जीवनामध्ये आपण जगत असताना आपण देवाप्रती आपल्या भावना किंवा आपली जी अ, आपली जी वृत्ती असते ती अशीच असते की देवाने काहीतरी माझ्यापासून उत्तम ते लपून ठेवलेलं आहे आणि उत्तम जे आहे ते मी माझ्या बलबुत्यावर, माझ्या शक्तीवर, माझ्या सामर्थ्यावर ते उत्तम मी कमावेल. आणि देवाला सोडून जीवनामध्ये देवाला कोणत्याही प्रकारचं स्थान न देता त्याला आपल्या जीवनाच्या बाहेर ठेवून आम्ही उत्तम ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण पाहतो की बायबल आपल्याला सांगतं की मनुष्याने ज्यावेळेस देवाला सोडून उत्तम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्याच्या जागी गुलामी मिळाली, गौरवाच्या जागी लज्जा मिळालेली आहे आणि ऐश्वर्याच्या जागी धूळ मिळालेली आहे. जीवनाच्या जागी आपण पाहतो विध्वंस मिळालेला आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी ख्रिस्त आणि परमेश्वर असणं अत्यंत गरजेचं आहे. देवाला सोडून कोणतंही उत्तम किंवा चांगलं आम्हाला कधीही मिळू शकणार नाही, हे आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्या झाडाद्वारे आपण पाहतो, पहिल्या झाडाद्वारे मृत्यू आला प्रियांनो. द फर्स्ट ट्री गेव द डेथ, शेम, गिल्ट अँड कंडमनेशन. पहिल्या झाडाद्वारे आपण पाहतो मानव जातीला लज्जा मिळाली, गुलामी मिळाली, मृत्यू मिळाला आणि सर्व प्रकारचं वाईट आणि दुःख मिळालं त्या पहिल्या झाडाद्वारे. पण त्याच ठिकाणी आणखीन एक झाड होतं, द ट्री ऑफ लाईफ, जीवनाचं झाड होतं. आणि देवाने आदाम आणि हवेला त्या जीवनाच्या झाडापासून जाण्यापासून काय केलं? अडवलं. ही एकीकडे तो देवाचा न्याय पण होता
पण काय त्या ठिकाणी ही देवाची कृपा होती का, की आदाम आणि हवेने जीवनाच्या झाडाकडे जाऊ नाही आणि जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ नाही, यासाठी प्रभूंनी त्या झाडामध्ये आणि आदाम आणि हवेमध्ये काय उभे केले सांगू शकता तुम्ही? करूब आणि आणि त्या करूबाच्या हातात काय होतं? तलवार होती. तर ती कृपा होती की न्याय होती किंवा दोन्ही गोष्टी आहेत? काय वाटतं तुम्हाला? ऑब्विसली इट वॉज जजमेंट. आपण पाहतो की तो न्याय पण होता, कारण की देवाच्या विरुद्ध ते वागले आणि त्यांना एदेन बागेच्या बाहेर जे आहे घालविण्यात आलं, तो न्याय होता. पण ती कृपा पण होती प्रियांनो. जर पतित अवस्थेमध्ये, पापी अवस्थेमध्ये, भ्रष्ट अवस्थेमध्ये जीवनाचं जर ते जीवनाचं फळ खाल्लं असतं, तर ते त्याच भ्रष्ट आणि भयानक अवस्थेमध्ये ते सार्वकालिक जीवन जे आहे, काही स्कॉलर्स अशा प्रकारे त्याचा उलगडा देतात की ती देवाची कृपा पण होती की त्यांच्या त्या पतित अवस्थेमध्ये देवानी ते फळ खाण्यापासून त्यांना रोखलं, कारण की त्या भ्रष्ट अवस्थेमध्ये ते फळ त्यांनी खाल्लं असतं तर काही लेखक म्हणतात की त्याच अवस्थेमध्ये ते तसेच जगले असते, दुःखामध्ये, त्रासामध्ये, भयानकतेमध्ये, पापामध्ये, पापी अवस्थेमध्ये हजारो वर्ष ते जगले असते. आणि प्रभूंनी त्यांच्या प्रती ती कृपा सुद्धा दाखवलेली आहे. सो दिस इज अबाउट द फर्स्ट पार्ट. हा पहिला भाग आपल्याला पाहावयास मिळतो. दुसरा भाग जो आहे आपल्याला पाहावयास मिळतं, क्रॉस ॲज द ट्री. ख्रिस्ताचा जो क्रूस आहे, ख्रिस्ताचा क्रूस एक झाड आहे. आणि हे आपल्याला कुठे शिकावयास मिळतं? गलतीकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 13. कोणीतरी कृपया करून वाचावं आणि कोणीतरी कृपया करून अनुवाद अध्याय 21 आणि वचन 23 वाचावं. गलती 3:13 आणि अनुवाद 21-23 चा काय संबंध आहे ते आपण पाहूया ह्या ठिकाणी. पहिले गलती वाचावे आणि मग अनुवाद 21-23 आपण पाहूया. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्यांनी आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. येस, किती अद्भुत कहाणी आहे की त्या पहिल्या झाडाद्वारे मृत्यू, शाप, दंड मानव जातीवर आला. पण आता आपण पाहतो की आम्हावर असलेला शाप, नियमशास्त्र मोडल्यामुळे आमच्यावर शाप होता प्रियांनो, आमच्यावर दंड होता, आमच्यावर न्याय होता, आमच्यावर नरक होता प्रियांनो. आणि इथे आपण पाहतो की ख्रिस्ताने तो शाप, तो दंड, तो नरक गिळंकृत केलेला आहे. तो स्वतः शाप झाला. आणि म्हणून चांगली बातमी ही आहे प्रियांनो की जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यावर दंडाज्ञा नाही आहे, न्याय नाही आहे, नरक नाही आहे आम्हाला आणि कोणत्याही प्रकारचा शाप नाहीये. आज अनेक लोक ख्रिस्ती लोकांना फसवतात की तुमच्यावर शाप आहे, तुमच्या कुटुंबावर शाप आहे, तुमच्या घरावर शाप आहे. एक तर प्रचारक साऊथ इंडियामधून आले आणि मुंबईला त्यांनी सभा घेतली आणि एका घरामध्ये गेले आणि ते म्हटले की तुमच्या घरातील फर्निचरवर शाप आहे. आणि त्या लोकांना बायबलचा अभ्यास नसल्यामुळे त्या लोकांनी ट्रक बोलवला आणि ते सर्व फर्निचर नदीमध्ये टाकून आले. अशा प्रकारे आपण पाहतो की ख्रिस्ती लोकांची एक वेगळ्या प्रकारची छळवणूक किंवा एक वेगळ्या प्रकारचं फसवणूक जी आहे, आजचे हे कॅरिस्मॅटिक किंवा पेंटिकॉस्टल किंवा असे भयानक जे लोक आहेत, जे पैशाच्या मागे किंवा अज्ञानामुळे लोकांना फसवत आहे. परंतु बायबल डिक्लेअर करत आहे, ह्या ठिकाणी घोषणा करत आहे की जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा शाप नाही आहे. आणि ही किती चांगली बातमी आहे, कारण की ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या वतीने शाप झाला. ख्रिस्ताने तुमचा आणि माझा न्याय स्वतःवर घेतला. ख्रिस्ताने तुमचा आणि माझा दंड, नरक स्वतःवर घेतलेला आहे. आणि म्हणून आज जे ख्रिस्तामध्ये आहेत, ख्रिस्ताला शरण गेलेले आहेत, त्यांच्यावर दंडाज्ञा नाही, नरक नाही, न्याय नाही आहे आणि शाप नाही आहे. आणि म्हणून पुढे जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्यावर शाप आहे, दंड आहे, नरक आहे किंवा न्याय आहे, तर तुम्ही देवाची जी सुवार्ता आहे
त्याच्यामध्ये खंबीर राहा, कारण की ख्रिस्ताने आमचं तारण वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. वचन 13 सांगतं की अ, ख्रिस्त आपल्याबद्दल शाप झाला आणि कोणत्या शापाबद्दल तो बोलत आहे? नियमशास्त्र मोडल्यामुळे आमच्यावर शाप झाला. सॉरी, आमच्यावर शाप आलेला होता. खंडणी भरून त्यांनी आम्हाला सोडविले आणि पुढे सांगितलेलं आहे की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. आणि ख्रिस्त जो आहे तो आमच्याकरिता शापित झाला. आणि अनुवाद 21-23 नुसार जो व्यक्ती जुन्या करारामध्ये नियमशास्त्र मोडत असे, त्याला झाडावर टांगत असे, त्याला त्याचं एक्झिक्युशन आपण म्हणू शकतो, त्याला ठार मारण्यात येत असत वधस्तंभावर. आणि अनुवादानुसार त्या व्यक्तीला झाडावर टांगत असे आणि पब्लिकली जी आहे ती एक लज्जास्पद अवस्था असत आणि त्या व्यक्तीला त्या झाडावर टांगून मारत असत. आणि ख्रिस्तानी ती जागा प्रियांनो त्याच्या करारामुळे, त्याच्या दये आणि कृपेमुळे त्याने ती जागा तुमच्या आणि माझ्यासाठी घेतली. तो झाडावर टांगला गेला. हे जीवन देणारं झाड आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलेलं आहे. द सेकंड ट्री गेव द लाईफ, द ट्री ऑफ द क्रॉस. ते आपल्याकडे जीवन घेऊन येतं, हे आपल्याला बायबल दाखवितं. आता हे जे जीवन देणारं झाड आहे, यांनी केवळ आम्हाला शापापासून, दंडापासून, न्यायापासून वाचविलं नाही, तर हे आम्हाला पापाला नाकारण्यास आणि सुभक्तीने जगण्यास आम्हाला शिकवितं. 1 पेत्र अध्याय 2 आणि वचन 24 कृपया करून वाचावं. तिथे सांगितलेलं आहे की ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकरिता झाडावर टांगला गेला, जेणेकरून आता आम्ही तारलेले लोक जे आहे पापाला नाकारावे आणि आम्ही सुभक्तीने, सदाचरणाने आम्ही चालावं. कोणी वाचल ते? 1 पेत्र 2 आणि वचन 24. अमित दादा तुम्ही वाचता? 1 पेत्र 2 आणि 24. येस. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायपणाला जगावे. त्याला बसलेल्या माराच्या बळाने तुम्ही निरोगी झाला. येस. त्या ठिकाणी आपण पाहतो की केवळ प्रभूने आम्हाला नीतिमान ठरवून नुसतं ठरविलं नाही, त्याने आम्हाला शापापासून, दंडापासून ख्रिस्ताने फक्त त्याने आम्हाला सोडविलं नाही, तर त्याच्या त्या जीवनदायी कृत्यामुळे, त्या झाडामुळे, आता जीवन देणाऱ्या झाडामुळे आता आमचं पवित्रीकरण होत आहे. आणि ख्रिस्ती लोक पापाकरिता, पापाला ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ठार मारतात आणि ते नीतिमत्वाकरिता जगतात. हे सुद्धा आपल्याला शिकविण्यात आलेलं आहे. ते जे झाड आहे केवळ आम्हाला तारतच नाही, तर ते आम्हाला सॅंक्टिफाय, म्हणजे ते आम्हाला पवित्र सुद्धा करतं. हे आपल्याला पेत्राच्या ह्या वचनामधून शिकावयास मिळतं. आणि शेवटी आता आपण पाहतो की जीवनाच्या झाडाचा पुन्हा उल्लेख 3ऱ्या भागामध्ये आपण पाहतो. प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे अध्याय 22 आणि वचन 1, 2, 3, 4 मध्ये त्या ठिकाणी दाखविलेलं आहे की जे जीवनाचं झाड आहे तिथे आता देवाचे लोक जात आहे. एकीकडे आपण पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जीवनाच्या आदाम आणि हवा जीवनाच्या झाडापाशी जाऊ नये किंवा जवळ जाऊ नये म्हणून करूब तलवार घेऊन त्या ठिकाणी उभी केलेले होते. पण आता प्रगटीकरणाचं पुस्तक सांगतं की द रिडीम, द इलेक्ट, ख्रिस्ताने खंडून घेतलेले लोक आता ते त्या जीवनाच्या झाडापाशी, जीवनाच्या झाडाकडे आलेले आहेत. हे प्रगटीकरणाचं पुस्तक वचन 22 आपल्याला दाखवितं. पण हे कसं झालं प्रियांनो? त्या ठिकाणी तर करूब तलवार घेऊन होते, मग ती तलवार कोणाच्या छातीमध्ये गेली, जेणेकरून आता आम्हाला जीवनाच्या झाडाजवळ प्रवेश मिळालेला आहे. करूबाच्या हातामध्ये असलेली ती न्यायाची तलवार ख्रिस्ताने घेतली प्रियांनो, ज्याच्यामुळे आता जीवनाचं झाड आमच्याकरिता अवेलेबल आहे. त्या जीवनाच्या झाडाजवळ आम्ही जाऊ शकतो. आणि ते जीवनाचं झाड जे आहे तो आमचा ख्रिस्त आहे प्रियांनो. जीवनाचं झाड तो देणारं सार्वकालिक जीवन आहे. जीवनाचं झाड तो देणारं परिपूर्ण तारण आहे. जीवनाचं झाड ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळणारं गौरव आहे प्रियांनो. आणि ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील पूर्ण कार्यामुळे
आता त्या जीवनाच्या झाडामध्ये आणि आम्हामध्ये करूब आणि तलवार नाही, तर आता ख्रिस्तानी ती तलवार स्वतःच्या छातीत घेतली, जेणेकरून आम्ही आता जीवनाच्या झाडाजवळ येऊ शकतो. म्हणजे सार्वकालिक जीवन, गौरव आणि आमचं तारण शेवटी देव पूर्ण करणार आहे. हे प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 यामध्ये दाखविलेलं आहे. तर आपण पाहतो की एक मृत्यू देणारं झाड एदेन बागेमध्ये ठरलं ते. ख्रिस्त ज्या झाडावर टांगला ते जीवन देणारं, मुक्ती देणारं झाड, आणि प्रगटीकरणाचं पुस्तक दाखवितं विजयाचं झाड, ज्या ठिकाणी आम्हाला पूर्ण गौरव मिळणार आहे, आमचं तारण पूर्ण होणार आहे. आणि पुन्हा एकदा जे वैभव आम्ही आदामामध्ये गमावलेलं होतं, ते सन्मान, ते गौरव आणि ते तारण, ते ऐश्वर्य ख्रिस्तामध्ये आम्हाला पुन्हा त्याची पुनःस्थापना ते करत आहे. आणि ते तिसरं झाड आमच्या मुक्तीच्या विजयाचं झाड आहे, जी जी मुक्ती, जो विजय ख्रिस्तामध्ये आम्हाला प्राप्त होत आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला हे समजण्यास सहाय्य करो. आणि ख्रिसमस प्रियांनो, ही स्टोरी ह्या 3 झाडाची आहे. आणि आज ह्या ठिकाणी हे झाड पण आम्हाला त्या विजयाच्या झाडाचे स्मरण करून देतं. आणि ख्रिस्त ज्या झाडावर टांगला त्याने आम्हाला जीवन दिलं, मुक्ती दिली. हे झाड आपल्याला त्या झाडाचं सुद्धा स्मरण करून देतं. आणि आज ह्या ठिकाणी असे काही असतील, काही लोक असतील ज्यांना, जे अजून त्या पहिल्या झाडाद्वारे आलेला मृत्यू, शाप आणि दंडाखाली असतील. तर प्रियांनो, तुम्हाला आशा आहे, कारण की ख्रिस्त तो आमच्याकरिता शाप झाला आणि त्या झाडावर तो टांगला गेला. आणि तो आपल्याला बोलवितो, कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. जर आपण ख्रिस्ताला सोडून, देवाला सोडून इतरत्र विसावा, समाधान, आनंद, शांती, मुक्ती आम्ही ह्या जगामध्ये जर शोधत असू, तर आपण दंडाखाली, न्यायाखाली, शासनाखाली आणि न्यायाखाली, शापाखाली आहे प्रियांनो. परंतु जर आम्ही ख्रिस्ताला बिलगलो, त्याला आम्ही शरण गेलो, तर आम्हाला ते दुसरं झाड जीवन देईल. आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत त्या मुक्तीच्या विजयामध्ये सामील होऊ शकाल. आणि आमची हीच प्रार्थना आहे की तुम्ही त्या मुक्तीच्या विजयामध्ये आमच्यासोबत सामील व्हा. तुम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला द्या. थँक यू.